भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। माननीय शरद पवार गटातून उभे आहात. कसं लढताय तुम्ही? मी भोगाव ग्रामपंचायतीला 99 साली इलेक्शन केलेली आहे आणि भोगाव ग्रामपंचायतीत मी 99 साली निवडून आलो. त्यानंतर सलग 10 वर्ष मी ग्रामपंचायतीवरती होतो आणि उपसरपंच म्हणून मी तिथं काम केलेलं आहे. त्यानंतर 99 ते 2009 पर्यंत मी होतो. त्यानंतर सलग 10 वर्ष मी पॅनलचं नेतृत्व केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून, ताईंच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून मी पॅनल केला होता आणि त्या पॅनलला सलग 10 वर्ष मला यश मिळालं. अच्छा, ठीक आहे. आत्ता जे अजितदादांबरोबर जी दुर्घटना घडली, विमान दुर्घटना, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दादांच्याबद्दल सांगायचं झालं तर दादांची आमची नेहमीच भेट व्हायची. जरी आम्ही पक्षातनं आता दादू झालो असो, पण दादावरचं प्रेम आमचं कधीच कमी झालं नव्हतं. गेल्या 20 दिवसापूर्वीच बारामती हॉस्टेलला दादांनी आम्हाला बोलवलं होतं. आमची मुलाखतही झाली, दादांबरोबर बोलणंही झालं आमचं. आणि दादांचं हे दुःखद घटना ऐकून एकदम निशब्द झालो आम्ही आणि दादांना निशब्द भावपूर्ण तुम्हाला श्रद्धांजली. काय वाटतं, म्हणजे आता जी दादांबरोबर जी दुर्घटना घडलेली आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे जनतेचं तुम्हाला असं भावनिक मत वगैरे पडेल का? असं काही वाटत नाही आम्हाला. दादा दादा होते. बरं, आत्ता तुम्ही जे म्हणजे आता उमेदवारी म्हणून उभा राहिलात उमेदवार म्हणून, तर आत्ता तुमचं जे कार्य चाललंय हो. गेली 10 वर्ष, तर मग आता पुढच्या 5 वर्षात तुमचं काय नियोजन आहे? आमचं आता पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्याकडे ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, प्रचंड. आम्हालाही कुठं जायचं झालं तर आम्हाला घरातनं 1 तास किंवा पाऊण तास आम्हाला अगोदर निघावं लागते. दुसरी समस्या पाण्याची पण आमच्याकडे आहे. म्हणजे नुसतं भुगावच नाही तर भुगावलं तर आहेच. भुगाव, पिरंगूट असेल, पाण्याच्या समस्याच्या बाबतीत आमचं उरवड्यापर्यंत तोही भाग आहे. मोठा खोऱ्यातला आहे, मोसो खोऱ्यातला आहे. आम्ही सगळीकडे त्या बाबतीत आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. मग पाण्याच्या दृष्टीने जे नियोजन करण्याच्या दृष्टीने काय म्हणजे आराखडा काय आखला? आराखडा टप्पा क्रमांक 2चं जे आहे आमच्या मुळशीचं, त्यातनं आम्हाला उरवड्यापासून खालच्या गावांना हे आम्हाला टप्पा क्रमांक 2चं पाणी मिळणार आहे. ती बाब जरा कोर्टात असल्यामुळं मी त्याच्यावरती आता काय बोलू शकत नाही, पण पाण्याच्या नियोजनाचं आमचं झालेलं आहे आता बऱ्यापैकी. सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही तो एकदम विषयच हातात घेऊन आम्ही आता ही इलेक्शन संपली की पहिला तो विषय घेणार आहे आणि नंतर ट्रॅफिकच्या समस्या बाबतीत ताईंच्या माध्यमातून गडकरी साहेबांकडे जाऊन आम्ही तोही विषय एकदम चांगल्या पद्धतीने हाताळणार आहे. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप चांगलं कार्य करता, तर पुढे त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय नियोजन केलं? शैक्षणिकदृष्ट्या मॅडम सांगायचं म्हणलं तर दरवर्षी मी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना वह्या वाटप असतील, काही संच असतील किंवा इतर काही दत्तकही मी मुलं आहेत माझ्याकडे, पण मी सांगत नाही या गोष्टी. मी माझ्या स्वतः करतो. शैक्षणिक पण बाबतल्या आता गोष्टी तुम्ही मी उमेदवार करतोय म्हणून मी आहात, सांगत तर नाही. आवर्जून या गोष्टी मांडल्या पाहिजे का? तर ते इतरांना पण प्रेरणादायक मला ठरेल असं नाही वाटत? मला राजकारणात मॅडम पुढं करण्याची सवय नाही आहे. मी राजकारणात कधीच पुढं केलेलं नाही, म्हणून तर मी या जागेवर थांबलोय. आणि आता संधी आलेली आहे मला. म्हणजे माझं तर म्हणत नव्हतं, पण मला आमच्या ग्रामस्थांनी आणि माझ्या मित्रपरिवारांनी, तालुक्यातल्या मंडळींनी मला सांगितलं की ह्यावेळेस तूच पाहिजे म्हणून मी त्यांच्या शब्दाला होकार दिला आणि मी आता सामोरं चाललोय. जनतेचा कसा प्रतिसाद आहे? जनतेचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे, प्रचंड प्रमाणात. पुढच्या 5 वर्षात तुमचं काय नियोजन? पुढच्या 5 वर्षातलं नियोजन आमचं पहिलं पाणी आणि ट्रॅफिक आणि मूलभूत सुविधा ज्या असतील आणि शैक्षणिक ह्याच्यावरती आमचा भर राहील. तरुणांच्या रोजगाराच्या दृष्टीने काय? चालू आहे आमचं सगळं. तरुणांकडलं आम्ही आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जातो. म्हणजे चाकण असेल किंवा इथंही कुठं असेल किंवा IT असेल, आमचे जसे संबंध आहेत त्या संबंधावरती आम्ही मदत करतो सर्वांना. आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने स्वयंरोजगार काय भर देता का तरुणांसाठी? म्हणजे ते IT वगैरे तर झालं, पण आत्मनिर्भर म्हणजे स्वतःचा रोजगार, बिझनेसच्या दृष्टीने. आमच्याकडे तर आता तसं आमचं शहरीकरण वाढलंय सगळं आमच्या विभागात. आमच्याकडे काही मतदारसंघ हा शहरी पण आहे आणि ग्रामीण पण आहे. बरोबर. तर आता शहरीत तर काय तसं थोडं चालू आहे आणि ग्रामीणला आम्ही लक्ष देऊया सगळं. पंचायत समितीमधनं मी दगडू नामदेव करंजावणे क्रमांक 72 मधनं मी आता इलेक्शनला उभा आहे. तेव्हा सर्व जनतेला विनंती आहे की माझ्या पाठीमागं तुमच्या मतदानातनं माझ्यावरती आशीर्वाद राहू द्या, ही विनंती आहे.